नमस्कार, मी कपिल. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. ही सगळी गोड मंडळी आपल्यासोबत आहे. लास्ट ऑफ खानदान सिनेमाची संपूर्ण टीम. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. थँक्यू. श्री रमेश, सुरुवात तुझ्यापासून मी करतोय. सवय लावून घ्या आता. येस. अ, थँक्यू. सिनेमाची गोष्ट तुझी आहे, लेखक सिनेमाचा तू आहेस. बरं. आणि खूप इंटरेस्टिंग दिसते. सिनेमाचं नाव खरंच खूप इंटरेस्टिंग आहे, लास्ट ऑफ खानदा. बरं. तर त्या नावामागची गोष्ट ऐकायला मला आवडेल. अ, सिनेमाची कन्सेप्ट विनीत परुळेकर यांची आहे आणि मनोज त्या कन्सेप्टचं रूपांतर मग कथा, पटकथा आणि संवादामध्ये मी केलं. अ, त्यांनी सुचवलेलं नाव खांदा होतं. पण जेव्हा आपण त्या प्रोसेसमध्ये लिहायला लागतो ना, तेव्हा आपल्याला लक्षात येतं, की थोडंसं अजून काहीतरी ॲडिशन पाहिजे त्याच्यामध्ये. म्हणजे त्या स्टोरीला पूर्ण न्याय मिळेल. त्यामुळे लास्ट ऑफ खांदा असं त्याचं एक फायनल स्वरूप झालं, अंतिम स्वरूप झालं. तर अशा प्रकारे एक ते गणित जुळून आलं त्याच्यामध्ये लास्ट ऑफ खांदा असं या नावाने. आता युनिकनेस म्हणजे काय आहे, की लास्ट ऑफ खांदाच का? इतर का नाही? तर सिनेमा बघितल्यावर तुम्हाला कळेल, की इथे एक जण आपला खांद्याच्या शोधात बाहेर पडलाय हं, हं. आणि त्याला सांगायचं पण आहे, की मी तुझा लास्ट ऑफ खांदा आहे. त्या एक्ट्रेस जी कोण आहे त्याची मैत्रीण आहे तिला. मैत्रिणीचा ब्रेकअप झालाय. ती खूप दुःखात आहे आणि तिने जे काही मन मोकळं करण्यासाठी आपल्या जवळच्या मित्राला हिरोला ज्याचं नाव पण किरण आहे त्याला हं, फोन हं. केलाय. त्याचा प्रॉब्लेम असा आहे, की तो तिच्यावर भयंकर प्रेम करतो. पण अजूनपर्यंत कशी व्हॅकन्सी नसल्यामुळे त्याला भरतीचा फॉर्म भरता येत नव्हता. तो तर जेव्हा त्याला कळतं, की तिचा ब्रेकअप झालाय, तर त्याचं असं ना ते एक फुलपाखरं उडू लागतात अशी एका बाजूला काजवे चमकू लागतात, की "अरे आता हा मन में लड्डू फुटा." आपण म्हणतो ना तसं होतं, की ह्याच्यात बरणीच फुटते, की आता आता आपलं काहीतरी संधी मिळणार आपल्याला. आता आपल्याला काहीतरी भारी वाटणार. फक्त प्रॉब्लेम एवढा आहे, की त्याला सांत्वन पण करायचं आहे. ती दुःखात आहे. तिला तिला कुठे हर्ट करायचं नाहीये. आणि त्याच वेळी तिला सांगून द्यायचंय, की "तू ज्या प्रेमाच्या शोधात आहे, तो मी आहे. ज्या खांद्याचा तू शोध घेतेस, तो शेवटचा थांबा मी आहे." आणि तो प्रवास सुरू होतो. आणि तो प्रवास कसा संपतो? तो प्रपोज कसा मारतो? प्रपोज मारल्यानंतर काय होतं? ती हो म्हणते, नाही म्हणते, काय होतं? तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं म्हणजे लास्ट ऑफ खांदा वाह! वाह! असं. जुई, हं. दोघांची जोडी खूप गोड दिसली ट्रेलरमध्ये आम्हाला. येस. तर जेनझी लव्ह स्टोरी आहे. जेन-झी आहे असं नाही मी म्हणणार. पण मला असं वाटतं ही सगळ्या जनरेशनला रिलेट होऊ शकेल. म्हणजे एजचा क्रायटेरियाच नाहीये. लहानांपासून जे आता जेन-झी आपण ज्यांना म्हणतो किंवा आपले आई-वडील ज्या एजचे आहेत त्यांना मे बी आता लास्ट ऑफ खांदा, तो खांदा त्यांच्या सोबत असू शकतो किंवा नसूही शकतो. पण मग मूव्ही पाहताना त्यांना त्या माणसाची नक्कीच आठवण येऊ शकते. नॉस्टॅल्जिया फील होऊ शकतो. इमोशनल वाटू शकतो, खळखळून हसायला येईल. सो सगळ्या टाइपचे इमोशन्स पूर्णपणे मूव्हीमध्ये भरलेले आहेत आणि ही रोलर कोस्टर राईड आहे आणि म्हणूनच आम्ही म्हणतो, की प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट आहे कारण की सगळ्यांनाच रिलेट सगळ्यांना. होणारी गोष्ट आहे. धनश्री, तुला शालू म्हणू का धनश्री? मला कारण आवडेल. गेल्या 2 महिन्यापासून शालूचाच गजर सगळीकडे होतोय. हो, पण मला खरंच हा टॅग आवडेल. म्हणजे शालू म्हणून जर लोकं मला ओळखत असतील, तर खूप आवडेल मला. खरं तर बऱ्याचदा असं होतं की सिनेमापेक्षा त्यातल्या गाण्याची खूप चर्चा असते. हं, आणि ते तुमच्या बाबतीत झालंय, कारण शालू गाणं प्रचंड हिट झालंय. म्हणजे गणपती असेल, नवरात्र असेल, हं. सगळीकडे त्या गाण्यावर तरुणी ठेका धरताना दिसते. असं वाटतंय की एका हिट गाण्याचा आपण पाहावं. खूप छान वाटतंय. म्हणजे काही इंडस्ट्रीमधले पण म्हणा, काही बाहेरची पण लोकं आता मला शालू-शालू म्हणून बोलवतात, तर खूपच छान वाटतंय. आणि खरोखर शालू या गाण्याला ऑलरेडी एक लेगसी आहे. सरांनी परफॉर्म केलंय, गातात सर हे गाणं हो, आणि हो. कोकणातली ती संस्कृती आहे खरं तर. तर ही त्यांच्या मनातली शालू म्हणजे आपण गेले अनेक वर्ष ती बघतोय शालू, शालू, शालू आहे, शालू आहे. कोणीतरी इमॅजिनरी शालू आहे. आहे, आहे. पण आता ती प्रत्यक्ष पडद्यावर आली आहे आणि ती मला साकारायला मिळाली आहे. त्यामुळे फार मजा आली मला हे गाणं करताना. आणि इंटरेस्टिंग म्हणजे सरांसोबत ठेका धरलाय तुम्ही. सरांसोबत ऑफ आणि लिटरली मी खरंच माझा हा अनुभव आहे. ती जी स्टेप आहे, हुक स्टेप आहे शालूची, सर वेगळीच करतात. ती मॅच करणं खूप अवघड आहे. म्हणजे मी स्वतःही डान्सर आहे. पण त्यांची जी स्टाईल आहे ना, ती मॅच करताना मला पण खरंच अवघड गेलं आणि ते स्टाईलच वेगळी आहे एनर्जी त्यांची. एनर्जी लाजवाब आहे. एनर्जी वेगळी आहे आणि मला ते अनेकदा समजून सांगायचे, की "तू हे जे 2च घेतेयस ना फक्त, तर 2 नाहीये, ते 4 आहेत." तेवढ्या त्या छोट्याशा वेळात पण ते 4 बीट्स ते बसवणं आणि हे त्यांचं ते कौशल्यच आहे खरंच म्हणजे. म्हणजे प्रभाग. जसं एक सचिन तेंडुलकरचा एक स्टेट ड्राईव्ह आहे, हां, त्यालाच जमते. त्याला तसं प्रभाकर सरांचं. तो झटका त्यांनाच जमतो. खरं आहे. प्र ॲब्सोल्युटली.
त्या स्टेपचा साचा मोडला. मोडला. त्यांनी एकदा अंगात बसवलं, त्याच्यानंतर तो साचा परत तयार नाही होत. खूप जणांनी प्रयत्न केला पण तो होत नाही. प्रभाकर सर, सॉलिड डान्स केला तुम्ही गाण्यावर, शालू गाण्यावर. हो. म्हणजे भन्नाट चर्चा आहे गाण्याची. हो. म्हणजे धनश्री जेव्हा शालू करणार, मला माहिती आहे, मी तिचं काम पाहिलंय, तिचा डान्स पाहिलाय. माझं काय फक्त 2 पावलं पुढे जा, 2 पावलं मागे आणि मध्ये साठवलं की गिरके मारणं आणि मग त्यातल्या नाही असं नाही, ते करू आणि अशा काही कठीण स्टेप होत्या, त्या मला करणं फार कठीण होतं तेव्हा. पण मी म्हटलं आता काय शालू गाणं तर प्रेझेंट करायचं आपल्याला पडद्यावर आणायचंच आहे. मग त्यासाठी आम्ही खूप रिहर्सल केली त्याची आणि मग ते हळूहळू मी शिकत गेलो आणि काय होईल मला माहिती नव्हतं, पण ते मी करत गेलो आणि फार आनंद वाटला की शालूचं गाणं आज पडद्यावर लोकांना बघायला मिळतंय. मला त्याचा फार आनंद आहे की अनेक वर्ष आमच्या सोनी मराठी हास्य जत्रेच्या कार्यक्रमातून मी 2 ओळी म्हणतो शालू चोका दे ग मैना आणि त्यांनी हा मोठा प्लॅटफॉर्म पहिला मिळून दिला हो, या हो, गाण्याला. हो. तर इतकं ते पोचलंय गाणं, ऑलरेडी इतकं पोचलंय गाणं आणि ते अख्खं गाणं करायला मिळणं, तर त्या तिथूनच आम्हाला ही प्रेरणा मिळाली. नाहीतर हे शक्य नव्हतं. कारण ऑलरेडी एवढं हिट स्किटच्या माध्यमातनं हे गाणं झालंय. ते सचिन गोस्वामी सर, सचिन मोठे सर, सोनी मराठी यांचे खूप खूप आभार आहेत हो, त्याच्यासाठी. हो, हो. आणि ही कोकणची संस्कृती म्हणजे आपल्याला प्रत्येकाचं एक स्वप्न असतं. जेव्हा आपण कलाकार क्षेत्र म्हणजे कलाकार बनायला येतो, जेव्हा आपण एखादी गोष्ट घेऊन येतो. मी जेव्हा आमच्या खेडेगावातनं आलो, तेव्हा ही छोटीशी गोष्ट माझ्याकडे माहिती होती. मी पाहिली होती लहानपणापासून. आणि ती गोष्ट आपल्याला साकारायला मिळून, ती इतकी मोठी होऊन, त्याचं अख्खं गाणं होऊन, ते लोकांसमोर सादर होणं, याच्यासाठी सगळ्यांची जी मेहनत आहे, ही फार आम्ही निर्माता, दिग्दर्शक, श्रमेशने ते गाणं लिहिलंय. हो, मधले जे हो. अंतरे आहेत, ते सगळे श्रमेशने लिहिलेत. आणि किशोर मोहितेने, तो पण कोकणातला आहे माणूस. त्याच्यामुळे त्याला तिथला रिदम सुद्धा माहिती होता. आणि 4 चांद लागलेत आनंद शिंदेमुळे. कारण त्याने हे गाणं गायलंय. आज एवढा मोठा गायक आणि त्यांच्या हे तोंडून गाणं ऐकणं फार फार गोड वाटतं. म्हणजे कधी-कधी काही लोकांनी मला असं म्हटलं, की मीच गायलंय, हं, हं. असं लोकांना वाटतं. तर पण नंतर कळतं, की त्यांनी गायलंय. पण अजूनही काही लोकं संभ्रमित आहेत, की हे गाणं मी गायलंय. पण ते आनंद शिंदेने गाणं गायलंय आणि फार सुंदर गाणं गायलंय. आणि बाकी आमचे कोरिओग्राफर होते. त्यांनी उत्तम सगळं जो संपूर्ण ते तयार केलाय माहोल गाण्याचा, तो फार बघण्यासारखा आहे. आणि कुठलीही गोष्ट कमी पडली नाही आम्हाला. जे आम्हाला गाण्यात जे दाखवायचं होतं, ते परिपूर्ण आमच्या निर्मात्याने दिलेलं आहे. आणि फार मजा वाटली हे गाणं करताना. धनश्री उत्तम डान्सर आहे स्वतः. हो. तिच्यासोबत बीट मॅच करताना किती चॅलेंज आलं. हां, हे मात्र झालं मला कठीण झालं होतं. काय-काय स्टेप मला फार कठीण गेलं कारण ते मला मला एकच स्टेप येते बोलू ना. मला दुसरं ह्याच्या पलीकडे काही येतच नव्हतं. वर्षानुवर्ष नाचलेलं. पण काय तिने ॲडजस्ट करून घेतलं, चुकलो तरी. नाही, नाही हे असं आहे. ते आम्ही चुकत होईना पण केलं. पण जवळ-जवळ काय-काय आम्ही वन टेक केलेले आहेत तिथे. वन टेकमध्ये. कारण त्याच्या अगोदर प्रॅक्टिस केली होती मी. असं झालंय. विनीत जसं शर्मेश मगाशी म्हटला की संकल्पना या सिनेमाची कन्सेप्ट तुमची होती. तर लास्ट ऑफ खांदा या नावामागची गंमत ऐकायला आवडेल. जसं शर्मेश बोलला की ते कसं सगळं जुळून आलं. ही सगळी प्रोसेस कशी सुरू झाली? सुरुवातीला आमची जी कथा होती, संकल्पना होती, ती वेगळी होती थोडीशी आणि मी फक्त कॉन्सेप्ट श्रमेशला ऐकवली. श्रमेशला आवडली. म्हटलं, "हां, आपण ह्याच्यावर करू शकतो." कारण आमच्याकडे जे रिसोर्सेस होते, रिसोर्सेसनुसार आम्हाला जे लिहायचं होतं आणि आमचं पहिलंच ठरलं होतं, की आम्हाला कोकणातच शूट करायचं कारण की ते आमचं होम ग्राउंड आहे. तिथे आम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. मग त्यानुसार ती कथा लिहिली गेली आणि खांदा हा शब्द होता डोक्यात माझ्या, तो मी त्याला सांगितला. त्याच्यानंतर लास्ट ऑफ जे त्याने जोडलं त्याच्यामागे, ते लास्ट ऑफचा अर्थ असा आहे, की खांदा मुळात हा खांदा तो तिरडीचा नव्हे, तो आधाराचा खांदा. हं, हं. आपण एखाद्याला आधार देतो तशा प्रकारचा. आणि लास्ट ऑफ का आहे? कारण की अ, एक व्यक्ती जी आहे, म्हणजे आता जुईने जे कॅरेक्टर प्ले केलेलं आहे, ती व्यक्ती जरी दुनिया पूर्ण फिरून आली, तरी तो खांदा शेवटी हाच आहे जिथे ती शेवटी येणार आहे. येणार. बरोबर. म्हणून तो लास्ट स्टॉप आहे. असं ते आहे. आणि दुसरा जर बऱ्याचशा गमती आहेत त्या फिल्मच्या पूर्ण म्हणजे प्रोसेसमध्ये, की कॅरेक्टर कसे जोडले गेले. कारण की आमच्याकडे कॅरेक्टरपेक्षा आमच्याकडे ॲक्टर्स होते. आम्ही कॅरेक्टर नंतर तयार झालेत. वाह! की त्या लोकांच्या नॉर्मली असं असतं, की आपण कॅरेक्टर आधी लिहितो आणि नंतर आपण ठरवतो, की हां, हे कॅरेक्टर यासाठी, ते कॅरेक्टर त्यासाठी. पण इथं आधी आमच्या डोक्यात होते, की आमच्या हक्काचे ॲक्टर्स कोण आहेत? मग निखिल बने, मंदार मांडवकर, शशिकांत केरकर सर, प्रभाकर दादा तर ऑब्व्हियसली पहिला आम्ही जेव्हा स्टोरीचा पहिला जो ड्राफ्ट काढला होता, तेव्हाच आमच्या डोक्यात होतं, की नाही आपली स्टोरी आहे ना, ह्या गाण्याशी मॅच होते. आणि हे गाणं घरातलंच आपलंच, की प्रभाकर दादांची चांगले संबंधच पण मुळात श्रमेशने ते लिहिलं. त्याच्यामुळे त्याच्या ते हक्काचं झालं होतं. त्याचा कुठेतरी त्याच्यामध्ये खूप मोठा भाग आहे. म्हणून आम्ही हक्काने प्रभाकर दादांकडे ते गाणं मागितलं आणि दादांना त्यावेळेस ही गोष्ट अजून कुठे आली नाही बाहेर, पण दादांना त्यावेळेस बाहेरून खूप ऑफर्स होत्या त्या हो. गाण्यासाठी. पण त्यांनी श्रमेशला एक शब्द दिला होता, की हे गाणं
तुला मी देतोय तुझ्या फिल्मसाठी. आणि ही फिल्म जेव्हा मी चालू केली त्यानंतर काही काळ गेला. पण तरी जेव्हा आम्ही ती चालू केली, तेव्हा दादांनी तो शब्द पूर्ण केला आणि ते गाणं आम्हालाच दिलं. व्हेअरएस त्यांना खूप बाहेरून ऑफर होत्या. हे आम्हाला सांगितलं होतं. मोठमोठ्या कंपन्यांची. कारण की येस, कारण की आनंद शिंदेनी गायलेलं गाणं. गाणं इतकं सुंदर, किशोर मोहितेंचं ते संगीत त्याला लाभलं. रमेशचे बोल आणि दादांच्यामुळे ते जे काही उंची त्या गाण्याला ऑलरेडी मिळालेली आहे. ते असताना सुद्धा ते गाणं आम्हाला मिळालं आमचं भाग्य समजतो. आणि नशिबाने स्क्रिप्ट ही अशी झाली त्या गाण्याची. बरं मुळात असं आहे की रमेशने गाणं लिहिलंय. त्याला आपण लिरिसिस्ट नाही बोलू शकत. त्या गाण्यात सुद्धा स्टोरी टेलरच होतो. कारण की त्याच्यामध्ये स्टोरी आहे त्या गाण्यामध्ये. तर ती चक्क बसली आणि मग ते बरोबर सगळं एकसाथ जुळून आलं आणि ती फिल्म तशी बनली एकत्र. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न रमेश असेल, निखिल असेल, मंदार असेल, प्रभाकर सर असेल, एक हास्यचित्र नावामागचं वलय सगळ्यांच्या मागे होतं. म्हणजे हे चौघं म्हटले म्हणजे हास्यजत्रा असं सध्या झालेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रातली जनता यांच्यावर प्रेम करते. तरी पण एका चौकटीत तुम्ही यांना प्रेझेंट केलंय. म्हणजे रमेश असेल किंवा निखिल असेल, प्रभाकर सरांचं गाणं तेव्हा बदनाट झालंय. त्यावर ह्या लोकांसोबत म्हणजे मुळात असं मला कधीच वाटलं नाही की ह्यांना आपण हास्यचित्र बघतो किंवा तसंच ते इथे प्रेझेंट होतील. कारण तिथे ऑलरेडी ते व्हेरिएशन खूप देतात. पण इथे आल्यानंतर त्यांनी सिनेमाचाच अभिनय केलेला आहे आणि त्यांची मुळात जी केमिस्ट्री आहे एकमेकांसोबत, ती केमिस्ट्री म्हणजे रेडीमेड प्रोडक्ट एक असतं ना, आपल्याला मिळतं फ्रेममध्ये, की ते पूर्णपणे हास्यचित्रचं काम ते लांब सोडून इथे सिनेमा करायला आलेले आहेत. हम्म. आणि इथे केमिस्ट्री ती असली, पण ती एक वेगळ्या पद्धतीने त्यांनी इथे दाखवली या फिल्ममध्ये, की फॉर एक्झाम्पल बने आणि रमेशचे जे सीन्स आहेत, मंदार सोबत त्याचे सीन आहेत, प्रभाकर सरांसोबत जो सीन आहे, तिथे कम्प्लिटली फिल्म आपण विसरून जायचं आपण हास्यचित्रातले कलाकार आहोत. हो, हो. स्टारडम तर लांबची गोष्ट आहे, ते तर मातीतले कलाकार आहेत सगळे. पण तो लहेजा तिकडचा किंवा तिकडची जी स्टाईल असते, तिकडचं गिव्ह अँड टेक असतं, तिकडचं टायमिंग वेगळं असतं, कारण तिथं मल्टिपल कॅमेरेज असतात. इथे कसं असतं की एक शॉट घेतल्यानंतर कॅमेरा परत फिरतो, हम्म, हम्म. दुसरीकडे जातो. अशा प्रकारे ते 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 जिवंत ठेवलं त्या लोकांनी. कारण हे सिनेमा आहे. इथल्या फ्रेम्स वेगळ्या आहेत. त्यानुसार ते केमिस्ट्री पूर्णपणे ते टायमिंग, त्या अभिनयाचं ते पूर्ण जे वेगळेपण असतं प्रत्येक फॉर्मॅटसाठी, ते वेगळेपण घेऊन आले. त्याच केमिस्ट्रीमध्ये बसून त्यांनी ते deliver वलय हा शब्द प्रचंड मोठा आहे. ते तुमचं मोठेपण आहे, की तुम्हाला असं तुम्ही वलय हा शब्द वापरलाय. पण आमची शिकण्याची प्रोसेस आहे सर. आम्ही शिकतोय. आमचं पहिलं पाऊल आहे. त्यामुळे अ, वलय मिळालंय, आहे, मिळणार आहे आम्हाला काहीच माहीत नाही. फक्त प्रत्येक काम जे आत्ताचं हे काम ते प्रामाणिकपणे करायचं होतं हे एवढंच आमच्या मनात होतं. आमच्या मागे काय आहे? आमच्या मागे कुठल्या ह्याची पुण्य आहे? कारण की एखादी गोष्ट तुम्हाला ठराविक वेळेपर्यंत मदत करू शकते. हम्म. त्याच्यानंतर तुमचे कष्ट, मेहनत आणि प्रयत्नच सगळे जोर हे करू शकतात. कारण की कुठेतरी तिकडे आवडतोय म्हणून इकडे येणार असं नाही होत. इथे काहीतरी वेगळं दिलं, काहीतरी चांगलं आणि जे इतर ठिकाणी दिसलं नाही ते दिलं तरच लोकं प्रेम करणार आहेत. हम्म. नाहीतर त्याच्यासाठी इतर गोष्टी आहेत खूप बघायला. त्यामुळे अ, ही आमची शिकण्याची प्रोसेस. आम्ही शिकायला सुरुवात केली. आम्ही अजून विद्यार्थी तसेच आहोत. ते म्हणतात ना, की समुद्रासारखं आहे सगळं. अजून आमचे पाय पण भिजले नाहीयेत. आम्ही वाळूवरच उभे आहोत. तेव्हा जेव्हा उतरू तेव्हा कळेल नेमकं काय आहे ते वलय म्हणजे काय. थँक बरं, एक सुंदर प्रेमकथा सिनेमातून तुम्ही मांडली ब्रेकअपची गोष्ट आहे. पण मला तुम्हाला सगळ्यांना विचारायचं ब्रेकअप बद्दल नको बोलूया. पण प्रत्येकाची आपल्या पहिल्या प्रेमाची काही ना काही आठवण असेल ना. मग ती मजेशीर असेल किंवा काय. ते हे तर इकडून सुरू होते कुठून काहीतरी. कुठून? हे इकडून काहीतरी प्रभात पण माझं लव्ह स्टोरी सांग, पहिले तुझी होईल. या बाजूला आहे का कोणी? म्हटलं आम्ही नाही तुमच्यापासून. पहिलं प्रेम असं नाही, माझं अजून लग्न व्हायचंय. परत नंतर भांडणं होतील मग. आता काय सांगितलं तर. माझं पहिलं प्रेम अजून यायचंय. प्रवाहाला मी फार असं लाजरा बुजरा होतो. त्याच्यामुळे मी कधी हिंमत केली नाही. पण मला असं वाटतं, हा मी सिनेमा बघितला तरी एखाद्या हिंमत करेन सुद्धा. नाही असं नाही, की प्रत्येकाची प्रेमाची व्याख्या वेगळी आहे. हो. प्रत्येक जण आपापल्या परीने, काही असे डेरर लोक असतात, हिंमत असते, निर्लज्ज असतात काही लोक, आणि त्यांचा तो ध्यासच असतो कधी कधी. आमचं प्रेम असं ध्यास नाही, कारण मी मुळात कॉलेजमध्ये होतो जेव्हा शिकायला, तेव्हा मी मिलिटरी बॉईज हॉस्टेलला शिकायला होतो. त्याच्यामुळे एवढे बारीक बारीक केस कोण बघणार आमच्याकडे, इथून सुरुवात होते. तर सगळी तिकडे डिसिप्लिन वगैरे, तर शिक्षणाकडे फार फोकस होतो. आणि नंतर मग आपण आपल्या उद्योगात आलो. तर प्रेम प्रत्येकाने करावं, आणि प्रेम फार ऊर्जा देतं असं मला वाटतं, की तुम्हाला जगायला शिकवतं. पण म्हणून सगळ्यांनीच करायला पाहिजे असं का नाही, ज्यांना आवड आहे त्यांनी आवर्जून करावं.
आणि मला खरं त्याच्यात करिअर करू नये. आणि काही वाईट नाही. प्रेम करणं हे उत्तम सगळ्यात चांगली पॉझिटिव्ह गोष्ट प्रेम करणं आहे. वा. आणि ह्या सिनेमाच्या माध्यमातून तुम्हाला ते बघायला मिळणार आहे. म्हणजे आता बऱ्याचशा गोष्टी रमेशने जे लिहिलंय सिनेमा, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत प्रेमाच्या. प्रेम झालं, प्रेम नाही झालं, हिंमत नाही झाली, ब्रेकअप झालं, मग काय-काय आपण प्रोसेस करतो, आपण काय प्रयत्न करतो, ते इथे आपल्याला बघायला मिळणार आहे. तेव्हा प्रेमाची व्याख्या माझ्यासाठी चांगली आहे, की तुम्ही सगळ्यांवर प्रेम करा. वा वा वा. सगळ्यांवर प्रेम करा. फक्त मुलींमध्येच प्रेम तुम्ही शोधू नका. अनेक गोष्टी आहेत ना, तिकडे सगळीकडे प्रेम करा असं मला वाटतंय. बरोबर. धनश्री. अ, मी ना भरतनाट्यम शिकायचे. तर माझ्या ज्या गुरु आहेत नीलांबरी बहादरपुरे, त्या नेहमी असं सांगायच्या, की तुमचं पुढे जाऊन लग्न होईल किंवा तुम्ही कोणाच्या तरी प्रेमात पडाल वगैरे, वगैरे सगळं ठीक आहे. पण सगळ्यात तुमचं पहिलं प्रेम जे आहे ते तुमच्या ह्या नृत्यावर हवं. हं. तर आम्ही अनेक ना राधा, कृष्ण म्हणजे भरतनाट्यममध्ये खूप अशी सगळी गाणी असतात किंवा अ, काही नृत्य प्रकार असतात जे राधा कृष्णावरती बेस असतात. तर त्या सगळ्यातनं ते इतके सुंदर एक्सप्रेशन आणि राधेचं ते प्रेम आणि ह्या सगळ्यावरनं त्या आम्हाला कायम हेच सांगायच्या, की ते जे काही असेल ते असेल, ते तुमचं दुसरं असेल. हं. इनफॅक्ट तुमचं लग्न जे खरं लग्न होईल, ते पण तुमचं दुसरं लग्न असेल हे लक्षात ठेवा. कारण तुम्ही सगळ्यात पहिली कमिटमेंट किंवा सगळ्यात पहिलं लग्न किंवा सगळ्यात पहिलं प्रेम हे तुमच्या नृत्यावरती वा. केलंय आणि त्यामुळे तुम्ही तिथे कमिटेड राहाल कायम. सो नृत्य. जुई. अ, माझं पहिलं प्रेम तर ॲक्टिंगच आहे आणि माझी लव्ह स्टोरी आता सुरू आहे. कारण की मला जे हवंय, मला जे करायचं होतं आधीपासून ते मी करते. बऱ्याच वेळा असं होतं, की आपल्याला बऱ्याच गोष्टी मनामध्ये असतात. आपल्याला त्या फील्डमध्ये करायचं असतं, पण समहाऊ घरातल्या काही गोष्टी असतात किंवा फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतात, सो बऱ्याच जणांना तिथपर्यंत पोहोचता येत नाहीये. हं. पण मला करता येतंय ते. आय एम सो फॉर्च्युनेट आणि येस माझं पहिलं प्रेम ॲक्टिंगच आहे. अ, प्रेमाचा विषय चालला आणि माणसांचा विषय म्हणून म्हटलं, की माझं पहिलं प्रेम आई आहे. त्यामुळे आई पहिलं प्रेम असल्यामुळे मला तिथे अपयश पण नाही आणि दुःख पण नाही. वा. त्यामुळे कुठलं ब्रेकअप नाहीये. वा. त्यामुळे टेन्शन नाही. असं सगळं आहे आणि इकडे म्हटलं गेलं व्यवसायाच्या दृष्टीने तर पहिलं प्रेम ॲक्टिंग ऑल्वेज. रायटिंग मला स्वतःसाठी काहीतरी करायचं असतं म्हणून मला ते आवडतं जास्त. स्वतःसाठी लिहायला मला जास्त शब्द सुचतात. म्हणजे स्वतःच्या बाबतीत स्वार्थी आहे मी तेवढा. तर पण ॲक्टिंग हे पहिलं प्रेम इकडचे. चलो, थँक्यू सो मच. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा तुम्हाला फिल्मसाठी. जाता जाता एका वाक्यात लास्ट ऑफ खांदा का बघावी? मी एकच सांगतो, की सर्वांनी एक शब्द ऐकला असेल देजावू. सगळ्यांना माहिती असेल आपल्या प्रेक्षकांना आणि ज्यांना नाही माहिती त्यांच्यासाठी सांगतो, की देजावू म्हणजे आपण एखादी गोष्ट घडते तेव्हा असं वाटतं, की ही आधी पण घडली आहे माझ्यासोबत आणि ती फिलिंग येते. पण आपल्याला कळत नाही नक्की कधी घडली किंवा काय. तशीच ही फिल्म आहे. तुम्ही ही फिल्म बघाल तर तुम्हाला ती देजावूवाली फिलिंग येणार आणि तुम्हाला असं वाटणार, की आमच्या आयुष्यात कधीतरी झालंय. कारण की या फिल्मची टॅगलाईनच आहे, की प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट. तर आम्ही तुमचीच गोष्ट तुमच्यासमोर मांडतो आहोत. 21 नोव्हेंबरला लास्ट ऑफ खांदा जवळच्या सिनेमागृहात येतोय. अ, प्रेम हा जॉनर निवडण्याचं कारण की आम्हाला तुमचं मन जिंकायचं आहे. आणि असं म्हटलं जातं की प्रेमानंच जग जिंकता येतं. त्यामुळे बाकीच्या जॉनरला कुठला आम्ही हात नाही लावला. आम्ही सुरुवात लव्ह स्टोरीने केलेली आहे. म्हणजे अंथरूण पाहून पाय पसरावे म्हणतात ना, तसं आम्ही बजेट पाहून जॉनर पसरला आमचा. तर त्यामुळे त्यामुळे हा सिनेमा अ, इथे याच्यात काही उपदेश नाही, काही सल्ला नाही. हां, याच्यात फक्त निव्वळ मनोरंजन करण्याचा प्रयत्न केलाय आणि ज्यांना ना ऐकायला आवडतात ना गोष्टी, डायलॉग सिनेमा हे दृकश्राव्य माध्यम आहे. हं, हं. त्याच्यात बघणं पण आलं आणि त्याच्यात ऐकणं पण आलं. त्याच्यात तुम्हाला बघायला पण मिळेल आणि ना ऐकायला पण मिळेल. जे काही लोकं आहेत, थोडी बहुत जी माझ्या नशिबात आलेत, की जे माझ्या लेखणीवर प्रेम करतात, त्यांना याच्यात चांगलं ऐकायला मिळेल. मी काहीच उपदेश, काही सल्ला नाही केलाय. एक प्रेमाचा फक्त आधार घेतलाय आणि एक गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय, जी 21 नोव्हेंबरपासून सिनेमागृहात तुम्हाला दिसेल. तुमच्या प्रेमाची गरज आहे. थँक थँक्यू सो मच आणि विश यू ऑल द बेस्ट.